महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू आहे। त्यामुळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही। नागदेववाडी, शिंगणापूर, हनुमंतवाडी या 3 गावच्या दैवतांचा पालखी मार्ग एकच आहे। या पालखी मार्गाचं काम खासदार धनंजय महाडिक यांच्या हातून पूर्ण होणार आहे। त्याचं मोठं भाग्य आपल्याला मिळेल असे उद्गार चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी काढले। करवी तालुक्यातील नागदेववाडी इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। करवी तालुक्यातील नागदेववाडी इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून 4,63,00,000 रुपये मुख्य रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेत। या कामाचा शुभारंभ चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राजेंद्र दिवसे, दत्तात्रय आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। करवीरचे आमदार आणि राज्यसभा खासदार आपलेच आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील कुठल्याही विकास कामाला खीळ बसणार नाही। नागदेववाडीकरांची एकजूट चांगली आहे, त्यामुळे गावातील विकासाला चालना मिळत आहे। नागदेववाडी गावाला क्रीडांगणाची गरज आहे। गावात प्रशस्त क्रीडांगण तयार करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली। तर खासदार साहेबांच्या माध्यमातून गावासाठी सौर दिवे मंजूर झाले आहेत। दरम्यान गावच्या मुख्य रस्त्यासाठी 4,63,00,000 निधी मंजूर केलाय। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामीण भागाच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं आवाहन राजू दिवसे यांनी केलं। तर खासदार धनंजय महाडिक यांचा कोणताही निधी मंजूर होऊन आला की त्यातील काही वाटा शिंगणापूर, नागदेववाडी, हनुमंतवाडी गावासाठी राखीव ठेवल्यासारखा असतो। खासदार साहेबांच्या माध्यमातून गावच्या विकास कामाला यापुढेही मोठी मदत होणार असल्याचं दत्ता आवळे यांनी सांगितलं। महापुरातील काळात गावात पाणी येतं, अशावेळी काही बाधित कुटुंबांना शिंगणापूर फाट्यावरील प्लॉट दिले आहेत। हे प्लॉट नावावर करून देण्यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न करावेत अशी मागणी इंद्रजित मोहिते पाटील यांनी केली। दरम्यान नागदेववाडी गावाला निधी मंजूर केल्याबद्दल गावच्या वतीनं पृथ्वीराज महाडिक यांचा सत्कार माजी सरपंच विश्वास निगडे, समीर पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उत्तम निगडे, योगेश ढेंगे, शिवाजी ढेरे, प्रशांत शिंदे, भाऊसो निगडे, भीमराव भरणकर, विलास निगवेकर, उत्तम गायकवाड, युवराज निगडे, केरबा दिवसे, दिलीप दिवसे, पिंटू निगडे, वसंत निगवेकर, विलास ढेंगे, वसंत पाटील, बाबासो दिवसे, अमृत दिवसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।